आज ती व्यक्ती माझ्या समोर आली तर ह्यापेक्षा चांगला वाढदिवस नाही होऊ शकत माझा. काय? मला सगळं कळलंय पण मी नाही सांगणार. निशी 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 तू तू तुला काय? अरे बोल ना, मी काय कुठे जातोय, मी काय कळलंय तुला? बोल निशी, काय काय? हो हो पॅनिक का होतोस? सांगते. आता जा लवकर, नाहीतर ते वाट बघत असतील. कोणते? ते म्हणजे ते ते तुमचे आहो. हा, ते वाट बघत असतील. म्हणायचे बेलसरांनी माझ्या बायकोला अडकून ठेवलं, जाऊन आधी त्याला भेट बाई. अगं तो असं काही नाही म्हणणार. त्याला आज खूप काम आहे, अडकलाय जरा तू. बर चल आता निघते मी, मला उशीर होतोय. हा. जा बरं तू आत. चल बाय. आज खांडेकरांच्या घरात वावरणारी व्यक्ती युवराजला भेटायला तयार झाली, पण त्याची ओळख फक्त युवराज समोर येणार नाही, वसुधा बेलसरेच्या मुलीसमोर सुद्धा येणार आहे. तुला तारिणीच्या बर्थडेमध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये म्हणून तुला घरी थांबायचं नाहीये, म्हणूनच तू बाहेर चाललायस ना? आता एवढं कळतंय ना तुला, किती हुशार आहेस तू. मी तुला खरं सांगू, मी लॉकअप मधून सुटून आलो ना, त्यापासून तू खूप हुशार झालीस खरोखर. तुला माहितीये परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते. बस 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 बस, मी तुला म्हटलं ना तू हुशार आहे, पण पटकन हुशारी पाजायला ना लागायचं. हा, मला जाऊ दे, मला उशीर होतोय. ही वॉल ना मस्त डेकोरेट करूया आणि त्याच्यावर ना तुमचे काही मध्ये मध्ये फोटो लावूया. हे बेस्ट आहे. हा, आणि ना असं छान मी बलून्स वगैरे लावतो त्या फोटोच्या बाजूला आणि अशी छान लाइटिंग सोडतो वरून, म्हणजे छान दिसेल ते. चालेल चालेल, मी लागते तयारीला. काकू, आपण दोघंच आहोत, बाकीचे सगळे कुठे आहेत? आपण हे सगळं करतोय त्यांना नाही आवडलं ना? केदार, तू लगेच नर्वस कशाला होतोस? आणि का नाही आवडणार कोणाला? सांगून सुद्धा कोणी थांबलं नाहीये ना. अरे भाऊजी बाहेर गेलेत. आता हो, मला वाटतं ते तारिणीसाठी गिफ्ट आणायला गेले असणार. आणि कौशिक इथे? ती मीटिंग संपवून येते म्हणाली. बाकीचे सगळे? वहिनीना त्यांच्या मैत्रिणी बरोबर जायचं होतं आणि पावसाळा आहे ना, त्यामुळे ईशा गेलीये ट्रेकिंगसाठी फ्रेंड्स बरोबर. अरे मी आपला प्लॅन सांगायच्या आधीच त्यांचा प्लॅन ठरला होता. हा, आणि त्या दोघी नाहीयेत म्हणून काय झालं? आपण तर आहोत ना, आपण करू ना मस्त सेलिब्रेट. आणि मी डॉक्टर कामतांना सुद्धा बोलवलंय. हे बेस्ट केलं. शेवटी ते आपल्या घरातले सगळ्यात जवळचे आहेत ना. हो, सगळे वेळेत यायला हवे. येतील, सगळे येतील आणि मस्त प्लॅन होईल आपला. मी केक कुठपर्यंत आला बघून येते, थांब. मी पण पोहोचतेच आहे. एक काम कर, तिकडच्या आजूबाजूच्या एरियाचं जर सीसीटीव्ही हॅक करता येत असेल तर बघ. येस बॉस, कमांडर आणि फातिमा सुद्धा निघते, ते सोबत वेपन्स कॅरी करतायत सेफर साईड म्हणून. ब्लूटूथ कनेक्ट केलेत का? हो. चला लवकर. गुड आफ्टरनून टीम. हॅलो हॅलो. जैन मॅम. जैन मॅम. काय कुठे? काय नाही ते कत्री नाही ना आज आलेला, मग म्हटलं चला चहा घेऊ खाली बा असं. चहा वगैरे सगळं नंतर. गेट बॅक टू वर्क. जे जे मॅम. जे जे मॅम अचानक आल्यामुळे मला नाही वाटत टीमला येता येईल. आज जे काही हँडल करायचं आहे ते मला एकटीलाच करावं लागेल. हॅलो केदार, सॉरी पण पार्टी सुरू झाली आहे का रे? नाही अजून, तारिणी पोहोचायची आहे. तुला किती वेळ आहे? सॉरी अरे, म्हणजे तुला खरं सांगायचं तर मला माहिती नाही की मला किती वेळ लागणार आहे. म्हणजे आत्ता ज्या मीटिंगसाठी मी गेले होते ती मीटिंग झाली आहे, पण अजून एका क्लायंटबरोबर मीटिंगसाठी मला आजच जावं लागणार आहे, आत्ताच. कारण डील ऑलमोस्ट फायनल झाली आणि बिझनेसमध्ये ट्रस्ट किती महत्त्वाचा असतो हे तुला माहिती आहे. आणि ट्रस्ट बिल्टअप होण्यासाठी फेस टू फेसच भेटणं अत्यंत गरजेचं असतं. सो आय एम रिअली सॉरी. ओके ताई, पण तुझं काम ना प्लीज लवकर संपव. तारिणी अजून पोहोचली नाही आहे, तिच्या आधी तू वेळेत पोहोचशील. तारिणी घरी आली नाही आहे म्हणजे? कुठे गेली आहे ती? ती सुमियाजीकडे गेली आहे. ओके ओके, बरं ऐक ना, मला असं वाटतं माझ्यासाठी तुम्ही थांबू नका.
कारण मला किती उशीर होईल सांगता येत नाही आणि आज तारिणीचा दिवस आहे, सो लेट हर एन्जॉय. ओके, यू ऑल कंटिन्यू. हो ताई, पण प्लीज वेळेत या. हे बघ, मी लवकरात लवकर यायचा प्रयत्न करणार आहे. डोंट वरी. ओके ओके ताई. ओके, बाय. एक्सक्यूज मी, आपल्याला वेळेत पोहोचायचं आहे. प्लीज लवकर घ्या ना गाडी. काय कामाला लागा. हा काय टेक्नो, तू पाठवलेली कॉल लॉगची लिस्ट पाहिली मी. येस मॅम. सुकंठी खात जरी असले ना तरी तिथपर्यंत माझा आवाज जाणार नाही. सॉरी मॅम. मला पाठवायच्या आधी चेक केली असती. काय विचारते मी. सॉरी मॅम, काही चूक झाली का? युवराज खांडेकर. युवराज खांडेकरचं काय मॅम? त्याला तर काही संशयास्पद कॉल पण नाही आलेत. देयर यू गो. एक्झॅक्टली हीच गोष्ट थोडी विचित्र नाही वाटत? हो हो. म्हणजे वाटते तर आहे. नाहीच आहे. युवराजला काही कॉल आलाच नाहीये. कौशिकी खांडेकरला आलाय ना, पण एका अननोन नंबरवरनं खूप कॉल झाले आहेत आणि त्या घरात जी कोणी व्यक्ती लपली आहे असा आपला संशय आहे, ती स्वतःच्या नंबरवरनं तर कॉल करणार नाही, राईट? काय टेक्नो, तुझ्या लक्षात नाही आली का ही गोष्ट? नाही मॅम. कशी येईल त्यासाठी लिस्ट नीट बघायला पाहिजे ना. लिस्ट जर नीट बघितली असतीस तर जी गोष्ट माझ्या लक्षात आली ती तुझ्याही लक्षात आली असती. तुमच्याही लक्षात नाही आली. सॉरी मॅडम. सॉरी मॅम. सॉरी मॅम. यू बेटर बी. चूक झाली आहे म्हटल्यावर माफी तर मागायलाच हवी ना, पण परत परत नाही. कारण सारखं सारखं माफ करायला मी काय तुमची बॉस तारिणी नाही आहे. जे जे बोलते ते ते करते. कौशिकी खांडेकरला ज्या नंबरवरनं कॉल आलाय त्या नंबरचे डिटेल्स, कौशिकी खांडेकरचं पूर्ण शेड्यूल, दिवसभर काय करते, कुठे जाते, कोणाला भेटते, सगळं हवंय मला. येस मॅडम. गेट बॅक टू वर्क. येस. हॅलो टेक्नो. येस बॉस. ओके ओके.